नमस्कार. सकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर राज्यातल्या ठळक घडामोडींवर. 11वी प्रवेशासाठी 90-10च्या कोट्यासंदर्भात उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या कोट्याला आयसीएसई आणि सीबीएसईच्या विद्यार्थी आणि पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. मात्र यासंबंधी आणखी याचिका राज्यभरातून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे न्यायालयानं सुनावणी 2 दिवस पुढे ढकलली. दरम्यान 90-10 ऐवजी 94-6 असा कोटा असावा अशी मागणी करणारी याचिका शिवसेना आणि विद्यार्थी पालक संघटनेनं काल न्यायालयात दाखल केली आहे. विद्यार्थी संख्येचा विचार करता दोन्ही विद्यार्थ्यांना एकच मापदंड नसावा असं याचिकेत म्हटलंय. 10वीचा निकाल उद्या आहे, त्यामुळे या संदर्भात आज अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे. असं म्हणणं आहे की 90 पेक्षा जास्त कोटा पाहिजे एसएससी स्टुडंटसाठी, आणि जर 90 पेक्षा जास्त कोटा दिला नाही तर तो इनजस्टिस होऊ शकतो. कारण 2.5 लाख एसएससीचे विद्यार्थी आहेत, 16 लाख महाराष्ट्रात विद्यार्थी आहेत एसएससीच्या परीक्षेला बसलेले. 2.5 लाख दरवर्षी जवळजवळ मुंबईतून विद्यार्थी पास होतात, आणि आयसीएसई सीबीएसईचा फिगर मी आत्ताच सांगितला 13,500 जवळ. सकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये ते सांगूयात. नमस्कार.